हॅलो, वेलकम टू बी आर मोरे व्लॉग्स आणि स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉगमध्ये. काय ग? हे आमची किटुकली जस्ट आता उठली आहे आणि उठल्याबरोबर बदमाशपणा चालू आहे. किटू ओ झामर बघ. हां, तर ब्लॉग बनवायचं कारण असं की उद्या आहे सोनूचा बड्डे. सो उद्याच्या दिवशी आम्ही काय काय करतोय, तो बड्डे कसा सेलिब्रेट करतोय. काय म्हणायचंय तुला? नुसतं तर तो बड्डे कसा सेलिब्रेट करतोय ते आम्ही तुम्हाला दाखवू. काय ग, कोणती भाषा आहे? चायनीज? आणि एवढं तोंड भरलं तुझं? काय खाऊ खाल्ला तू? बोल किती. नुसती पाहते. काय सुंदर दिसते मी, असं वाटत असेल तुला. सो उद्याच्या दिवशी आम्ही काय काय करतोय हे टाकणार आहोत आम्ही. आणि प्लीज आमच्या चॅनलला सपोर्ट करा. आणि आज आपण नाश्त्याला बनवत आहे लौकीचे पराठे आणि चटणी. सो पाहूया ते कशी बनते. असे हे 2 भोपळे घेऊन घ्यायचे आणि याला चांगलं धुवून त्याची ही वरची साल काढून मग आपण त्याला किसायचं आहे आपल्याला. तर चला, तर आपण बनवून घेऊया लौकीचे पराठे, म्हणजे दुधी भोपळ्याचे पराठे. तर सर्वात आधी असं परातमध्ये पीठ घ्यायचं, आपले किती लोक आहेत त्याप्रमाणे. आता हे 5 ते 6 लोकांचं आहे आणि हे आहे तो भोपळा किसलेला. आता याच्या कलरवर जाऊ नका. हा किसल्यावर व्हाईट कलरचा होता, पण त्याला असं पाणी सुटतं आहे ना, त्याच्यामुळे त्याचा कलर चेंज झालेला आहे. आणि चांगलं असते त्याला पाणी सुटणं, कारण आपल्या पिठामध्ये एक्स्ट्रा पाणी घ्यायची गरज पडत नाही. तर आता आपण हे पिठामध्ये टाकून घेऊया. तर आपण हे याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट. 1 लसूण पूर्ण आणि अद्रक थोडं, याची पेस्ट करून घेतली आपण आणि ती आता आपण याच्यात टाकणार आहोत. सो ते झाल्यावर आता आपण हे काही मसाले ते यात टाकू. आता आपलं काही रेसिपीचं चॅनल नाही आहे की आपण छोट्या छोट्या वाट्यांमध्ये घेऊ आणि मग टाकू. सॅटिस्फॅक्शन आपलं साधंसुद्धा चॅनल आहे ब्लॉगचं. सो आपण डायरेक्ट डब्यातून ह्याच्यामध्ये टाकायचे. सर्वात आधी आपण तिखट घेऊ. हे चवीनुसार घ्यायचं. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट करू शकतात, नाहीतर नॉर्मल जे असलं ते. त्याच्यानंतर आपण घेऊ धने पावडर. तीन चम्मच. त्याच्यानंतर आपण घेऊया थोडीशी हळद. त्याच्यानंतर हे आहे याला काय म्हणतात तुमच्याकडे, याला अजवाईन किंवा मग ओवासुद्धा म्हणतात. याला थोडंसं असं हातावर चुरून असं टाकायचं आहे. त्याच्यानंतर दीपक मसालासुद्धा आपल्याला टाकायचा आहे, आय मीन खडा मसाला. ठीक आहे. त्यानंतर थोडंसं मीठ टाकूया आपण. बस एवढंच टाकायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला हे सर्व एकजीव करायचं आहे, हे चुरून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये पाणी आधी घालायचं नाही, आधी असं चुरून घ्यायचं. आणि पाणी लागलं तसं तसं थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि त्याचा एक उंडा बनवत जायचा. सो अशा प्रकारे आपलं पीठ चुरून झालेलं आहे. याला थोडा तेलाचा हात लावायचा आणि 5 ते 10 मिनटं याला रेस्टसाठी ठेवायचं. हे असे शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे आणि मिरच्या आणि लसूण याचं वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि मग याची आपल्याला चटणी करायची. शेंगदाणे टाकले आहे. आता आपण ह्या मिरच्या टाकून घेऊया त्यात आणि
थोडा कोथिंबीर आणि हे आता आपण वाटून घेऊया. आपलं वाटून झालेलं आहे आणि आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. तर हे असं कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे आपण आणि तेल तपल्यावर आपण त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी देऊया आणि हे जिरं व्यवस्थित असे फुटले तेलामध्ये की त्याच्यामध्ये हा चटणी आपण जी केली होती ती ॲड करूया. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करूया थोडं मीठ आणि चांगलं होऊ द्यायचं आणि ही थोडीशी झाली की यामध्ये पाणी ॲड करायचं. किती मस्त फुगत आहे. आणि हे आहे आमच्या किट्टूचं जेवण. हे आहे दुधी भोपळ्याचा पराठा आणि ही तिच्यासाठी बिना मिरचीची चटणी, पाणी आणि शेव. किटू किटू इकडे बघ. किटू मम्मा, किटू मम्मा. बस आता किट्टू जेवण करणार आहे. किटा वाव, यम यम.